नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आहे. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालयामध्ये जी रिक्त पदं आहेत, ह्या रिक्त पदांची संख्या 628 पदं रिक्त आहेत. नुकताच एका परीक्षेचा निकाल लागलेला आपल्याला माहितीच आहे. पण त्याचबरोबर आता सद्यस्थितीला 628 पदं रिक्त आहेत. ही आपण वर्तमानपत्रातली बातमी या ठिकाणी पाहू शकतो की राज्यातील सार्वजनिक न्यास आणि चॅरिटेबल संस्थांचं नियमन, देखरेख व आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणाऱ्या धर्मादाय आयुक्तालयात मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यभरातल्या 1476 पदांच्या पैकी या ठिकाणी आपण पाहू शकतो 1476 पदांच्या पैकी 848 पदं जी आहेत ही भरली गेलेली आहेत. 628 पदं म्हणजे जवळपास 40% पदं जी आहेत ही रिक्त आहेत. यामध्ये धर्मादाय आयुक्तालयामार्फत ही जी रिक्त पदं आहेत ही सर्व विभागामध्ये आहेत. नाशिक विभागामध्ये 77 पदं रिक्त आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 53 पदं रिक्त आहेत. लातूर विभागामध्ये 60 पदं रिक्त आहेत. कोल्हापूर विभागामध्ये 65 पदं रिक्त आहेत. पुणे विभागामध्ये 92 पदं रिक्त आहेत. मुंबई विभागामध्ये 183 पदं रिक्त आहेत. नागपूर विभागामध्ये 61 पदं रिक्त आहेत आणि अमरावती विभागामध्ये 37 पदं रिक्त आहेत. तर अशा पद्धतीने ही रिक्त पदांची जी संख्या आहे ही तुलनेने खूप जास्त आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की 1476 मंजूर पदांच्या पैकी 848 पदं भरलेली आहेत आणि जवळपास तेवढीच म्हणजे 628 पदं जी आहेत ही रिक्त आहेत. यामध्ये आपण पूर्ण विभागनिहाय रिक्त पदं पाहिलेली आहेत. ह्या रिक्त पदांचा विभागनिहाय तक्ता आहे. तर अशा पद्धतीने सर्वाधिक रिक्त पदं जी आहेत ही मुंबई विभागामध्ये आहेत. 183 पदं मुंबई विभागामध्ये रिक्त आहेत. पुणे विभागामध्ये 92 पदं रिक्त आहेत. तर नाशिक विभागामध्ये 77 पदं जी आहेत ही रिक्त आहेत. साहजिकच ही पदं रिक्त असल्यामुळे संस्थांची नोंदणी आणि बदल प्रस्ताव निर्णय घेण्यास विलंब होत आहे. एका अधिकाऱ्याकडे 2 ते 3 जिल्ह्यांचा कार्यभार आहे. त्यामुळे तक्रारी प्रलंबित राहत आहेत. गैरव्यवहाराच्या चौकशी प्रक्रियेत सुद्धा अडथळे येत आहेत. वार्षिक लेखा परीक्षण सुद्धा वेळेवर पूर्ण होत नाही धर्मादाय आयुक्तालयाचं. याच्यामध्ये जी पदं रिक्त आहेत यामध्ये कोणती पदं रिक्त आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये गट अ ची जी आहेत सहाय्यक धर्मादाय आयुक्तची पदं रिक्त आहेत. गट ब आणि क ची धर्मादाय निरीक्षक आणि लिपिकीय कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. त्याचबरोबर गट ड ची कार्यालयीन कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदं देखील रिक्त आहेत. अशी नाशिक विभागाची देखील 131 मंजूर पदांच्या पैकी 77 पदं जी आहेत ही रिक्त पदं आहेत. यामध्ये जर जिल्हानिहाय आपण बघितलं तर जिल्हानिहाय माहिती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 13 पदं रिक्त आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये 10 पदं रिक्त आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 18 पदं रिक्त आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 8 पदं रिक्त आहेत. तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं की धर्मादाय संस्थांच्याकडे असणारे जे धर्मादाय संस्थांची संख्या वाढत असताना सुद्धा मनुष्यबळ मात्र कमी असल्याने प्रशासकीय व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत आहे आणि त्यामुळे कामकाजातली पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी तातडीने ही भरती प्रक्रिया राबवणं आवश्यक आहे. शासनाने त्वरित ही रिक्त पदं भरावीत ही शासनाकडे विनंती आहे. जी एकूण पदं आहेत आपण पाहू शकतो की एकूण रिक्त पदांची संख्या ही खूप मोठी आहे. ज्यावेळेला आपण सर्व विभागांचा विचार करतोय भरलेली पदं ही फक्त 848 आहेत आणि रिक्त पदं जी आहेत ही 628 आहेत. तर ही रिक्त पदं लवकरात लवकर भरावीत अशी शासनाला विनंती करतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. याच्यावर लक्ष राहू द्या. येणाऱ्या काळामध्ये ही रिक्त पदं त्वरित भरली जातील अशी आपण अपेक्षा करूया आणि अभ्यासाला लागूया. धन्यवाद.